हा सर. मी किती वेळा सांगितलंय माझ्या ऑफिस मधला प्रत्येक माणूस हा क्लीन शेव असायला हवा. हो हो सर. किती दाढी वाढवून ठेवली आहेस? जा दाढी करून या पटकन. नाही सर, हवं तर एक वेळा हातावरती केस उपडतो ना सर. दाढी नाही काढता येणार सर. का का नाही काढणार तू दाढी? मी बायकोला वचन दिलंय सर की मी दाढी नाही काढणार म्हणून. तिला खूप आवडते माझी दाढी. मग तिच्या ऑफिस मध्ये जाऊन काम कर. उद्यापासून माझ्या ऑफिस मध्ये कामाला यायचं आहे ना तुला? हो सर, ऑफिसमध्ये यायचंय, पण रात्री मला परत बायकोकडे घरी जायचंय सर. हो. आणि मी पूर्ण दाढी काढली ना सर, तर मग परत मला तुमच्याकडे यावं लागेल कायमचं. आउट. पण सर आपण खेळलो कधी? निघ बाहेर. चल. चहा आणि येताना. युजलेस फेलो. सर गुड मॉर्निंग. अरे का येतोस तू सकाळी सकाळी ऑफिस मध्ये तुझं हे घाणेरडं तोंड घेऊन? का येतोस तू? बोल काय झालं? अहो सर गुड मॉर्निंग म्हणालो मी तुम्हाला. नको म्हणूस, नको म्हणूस. मुळात तू जेव्हा येतोस तिथेच गुड शब्द संपतो. अरे काय काय तोंड आहे तुझं? ए पापड तोंड, इकडे ये, इकडे ये. पापड तोंड्या, इकडे ये. मुळात पापड तरी बरे रे. तुझा चेहरा कसा आहे माहितीये? आपण पापड चादरीवर वाळत घालतो, मग अचानक पाऊस येतो, त्या पापडाचा लगदा होतो, त्या लगद्यानंतर चादरीवर जे डाग लागतात ना, तसा चेहरा आहे रे तुझा. आणि तू ह्या तोंडाने मला गुड मॉर्निंग म्हणत आलायस? थँक्यू सर. अरे लाचारी, किती ती लाचारी. किती थंड रक्ताचा आहेस रे तू, किती थंड रक्ताचा आहेस. ज्या खुर्चीवर बसतोस ती सुद्धा गरम होत नाही. युजलेस. सर अहो सर तुम्ही पिऊन समोर तरी माझा अपमान करू नका. का येऊन समोर मी तुझा अपमान का नाही करायचा आम्हाला सांग. हो काय, त्या दिवशी मी याला गरम चहा मागितला तर कप थोडा वेळ उन्हात ठेवला आणि मग म्हणाला घ्या गरम चहा. त्याला काय अर्थ आहे? काय चुकलं त्याचं? काय चुकलं त्याचं मिस्टर चेतन? तुमच्यासारख्या फालतू एम्प्लॉईवर कंपनीने आपला गॅस वाया का घालवायचा? बरोबर आहे. बरं ते सगळं सोड, मला फक्त LPGचा फुल फॉर्म सांग. सर ल व. अरे LPGतला L लवने सुरू होतो. तू मर ना, तू कशाला येतोस ऑफिसला? ए घाण तोंडाच्या, कशाला येतोस तू ऑफिसला? नाही सर. का आलायस तू आज सकाळी सकाळी? सर माझा दिवस का खराब करतोयस? बोल बाबा पटापट, काय काम आहे? हा सर त्याचं काय आहे ते, काल मी रात्री असं जस्ट झोपण्याच्या आधी म्हणून हे मी- शब्दांमध्ये जेवढे पॉज घेतोयस ना, हे समीर चौगुलेंना कळलं तर 3 स्किट करून जातील ते. पटापट बोल. नाही सर, काय आहे, काल रात्री तुमचा मेसेज आला एक मला की तुम्हारे जुल्फों के छाव के तले मुझे सोने का मन करता है. सर. हा मेसेज मी पाठवलाय? हो सर. मी 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 कशाला तुमच्या जुल्फो के तले के हे करेन? नाही करेक्ट आहे सर, पण तुम्ही पाठवलाय. मी पाठवलाय हा हा message हा तुम्हाला? हा हा. दत्तू आउट. सर आपण परत खेळलो कधी? अरे आउट. मिस्टर चेतन प्लीज हॅव अ हे. काय? तुम्ही उभे असताना मी बसू? प्लीज 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 बस, आपण बसून बोलू आपण. काय मी तुम्हाला काय मेसेज केलाय का मी काल? हा सर. काय काय बरं मेसेज केलाय? काय म्हणत होता तुम्ही ते? मी तेच म्हणत होतो की माझे जुल्फ तर एवढेच आहेत, तर ह्याच्यात तुम्हाला झोप लागेल का? हा सर. मी का तुमच्या जुल्फाच्या ह्याच्या हे चावखाली जाईन? मला तुम्ही काय मी काय एक्झॅक्टली मला पण तेच वाटलं हा. वाचून. मी रिप्लाय करणार पण होतो, पण तेवढ्यात तुमचा दुसरा मेसेज आला सर. दुसरा पण तुला चाला? हा सर की जुल्फों की छाव के तले सोना तो बहाना है, मुझे तुम्हारे बाहों में खो जाना है. हा मेसेज वाचल्यानंतर मी घाबरलोच. मी म्हटलं बापरे, खूप मोठी जबाबदारी टाकतायत सर माझ्यावर. म्हटलं एका एम्प्लॉईनी बॉसला कुशीत घेऊन झोपणं म्हणजे खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी झाली सर ही. सर काय 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 करू मी? त्या मेसेजचं मला कळत नाहीये. नाही
सर एवढ्या पॉज मध्ये समीर दादा 4 स्किट करतील आता. बोलून टाका पटकन काय ते. नाही हा मेसेज तर मी चेतनाला केला होता. तो काय सर? चेतनाला मी काय माझं काय मी शेरो शायरी मला फार आवडते. अच्छा. मला शेरो शायरी फार आवडते. आय ऑलवेज टेक इंटरेस्ट इन शेअर्स अँड शेअर्स. त्यामुळे आणि गेल्या 3, 4, 5 वर्षात आपण जे काय एकमेकांना ओळखतो तेव्हापासून जेव्हापासून तुम्हाला याचे काय पाहिलेलं आहे मी तुम्हाला, तेव्हापासून मला वाटतं मला कळलंय की तुमची वाङ्मयाबद्दलची रुची आणि भाषेचा जो काही तुम्हाला असलेला सेन्स आहे, त्यामुळे फक्त जस्ट टू टेक युअर ओपिनियन मी Yes. तुम्हाला तो मेसेज पाठवला असेल. बरोबर. नाही मला पण तेच वाटलं सर. Exactly. पण पुढे तुमचं वाङ्मय खूपच विस्तृत, काहीसं मादक आणि खूपसं आग्रही होत गेलं सर. तर ते सर मला ते बघून पण म्हटलं बापरे काय बरं आता करावं या मेसेजचं. सर बघा ना तुम्ही, म्हणजे ह्या मेसेजमध्ये तुम्ही असं म्हटलंय की मनालीच्या थंडीत तुझ्या सहवासाची आहे ऊब आणि आज मला तुझी आठवण येते खूप. पाठ आहे सर तुम्हाला. आणि हा मेसेज वाचून तर मला असं झालं हे वाङ्मय जरा वास्तवाशी निगडीत आहे. म्हणजे हा मेसेज मला आलेला नाहीये. हे हा काय आहे सर? नाही मला मनालीच्या थंडीत कुणाच्या तरी कुशीत जायला आवडेल, पण तुझ्या नाही आवडणार मला कुशीत हो, जायला. मला पण तेच झालं. पण लगेच नंतर तुम्ही मला मेसेज केलायत बघा ना की आता मेसेज करू नकोस, पप्प्या पाठव, म्हणून मी तुम्हाला त्या अशा वाली पप्पी पण पाठवली आहे. त्या पप्प्या तू पाठवल्या होत्या? हो सर, ऑफकोर्स मी पाठवल्या होत्या. म्हणजे आधी मी पाठवणार नव्हतो, पण आफ्टर ऑल युअर माय बॉस, आय एम युअर एम्प्लॉई, आय शुड रिस्पेक्ट युअर एव्हरी मेसेज. आणि म्हटलं खऱ्या कुठे पाठवायच्या आहेत, व्हर्च्युअल पप्प्या तर आहेत म्हणून पाठवून टाकल्या. नोकरीची अगतिकता, बाकी काही नाही. तुम्ही सांगा काय म्हणजे काय करू मी? मी का पप्प्या मी का पाठवेन? नाही. मागवेन किंवा हे मागवलंय तुम्ही सर. आणि माझ्या पप्प्या जेव्हा तुम्हाला पोचल्या त्या वाल्या, त्यानंतर तुमचा जो मेसेज होता तो तर म्हणजे सर काय म्हणजे म्हणावं या मेसेजला. तुम्ही म्हटलंय की बऱ्याच दिवस मी तुला तसं बघितलेलं नाहीये, तर मला तसावाला फोटो पाठव. सर माझं काय म्हणणं, मी मिस्टर चेतन, येस सर. माझा फोन हॅक वगैरे नसेल ना झाला? हॅक? तुझा फोन कशाला कोणी हॅक करेल सर? का मला काय वाटतंय माहितीये का सर? काय मी सांगू का सर? प्लीज कम हिअर. म्हणजे कसं आहे, तुमचं आणि चेतना मॅडमचं आहे अफेअर. एक मिनिट. लेट मी फिनिश सर, लेट मी फिनिश. तुमचं आणि चेतना मॅडमचं अफेअर आहे. आणि तुम्ही काय तिला मनालीला घेऊन गेला होतात. आमची कॉन्फरन्स होती दोघांची छोटीशी. एक्झॅक्टली. त्या कॉन्फरन्स नंतर तुमचा कदाचित मनालीचा मूड झाला असेल किंवा वेगळा कुठला तरी मूड झाला असेल, आणि म्हणून काल रात्री तुम्ही चेतनाला मेसेज करण्याच्या ऐवजी चेतनला मेसेज केलेला आहे सर. हा सर. आणि जरा जास्त रिसर्च केल्यानंतर मला दिसलं आमच्या दोघांचा डीपी पण सेम आहे, सेम एन्व्हायरमेंटचा. हे फावल्या वेळात ते पण एन्व्हायरमेंट सेव्ह करतात त्या. हा. आणि रात्रभर विचार केल्यानंतर मला हे कळलं की ह्या बिंडोक चेतनाला बघा तुम्ही 4 वर्षात 5 प्रमोशन कशी काय मिळाली बाबा? अरे पहिल्या दिवशी ही बाई ऑफिसला जेव्हा आली तेव्हा कम्प्युटरवरच्या कीबोर्डची एबीसीडी चुकीची आहे म्हणून हिने गावभर बोंबाबोंब केली ही चेतना. अरे तिला म्हटलेलं सर मी मेल कर सीसी, तर सीसी असे 2 अक्षर मेल केले. हसताय कसले सर? अहो ही दैनंदिन तिची बुद्धी तिला दिलेली आहे, तर तुम आमच्या डोक्यावर बसवलं तिला. हसू नका. माझ्यासारखा एलिजिबल बॅचलर सिंगल असताना तू साल्या सिंगल पसली बोंबील मागून बघितलास ना तर हँगरला कोट लटकावल्यासारखा वाटतो तू. लग्न झालेला तू अफेअर करत फोटो माग्या कुठला अफेअर करतोस तू? लाज वाटते तुला? बघा लाज वाटते? हा लाज वाटते का? नरकात पण नाही जागा मिळणार रे तुला साल्या. मिस्टर चेतन, हे फार पर्सनल होत आहे. हे तू जे मला बोलतो ते पर्सनल नसतं का रे?
ते पर्सनल नसतं. 4-5 माणसं आम्ही बिचारे, त्यांना तू धंद्याला लावतोस. हा, सगळ्यांनी मिळून जर तुला तसलेवाले फोटो पाठवले ना, मरशील. फोटो माग्या कुठला? अरे मेमो घाल्या जराशी आम्ही चूक केली तर आम्हाला मेमो देत असतोस. आमच्यावर डेडलाईनचं प्रेशर टाकून काम का करून घेतोस ना, ते आता कळतंय मला. नाही मिस्टर चेतन, त्याच्यामागे कारण आहे. त्याच्यामागे कारण काय आहे. काय काय कारण आहे? मी मुद्दाम तुम्हाला प्रेशराईज करतो जेणेकरून तुमची वर्क एफिशियन्सी वाढेल. फन करून देईन ना अशी एक वर्क एफिशियन्सी. हा, वर्क एफिशियन्सी. चले HR चाट्या, तू मला सांगू नको वर्क एफिशियन्सीचं. तू त्या चेतनाला बाहेर घेऊन जातोस ना, मनालीला घेऊन जायचं असतं तुला. एक मिनिट, तुम्ही काय मिस्टर चेतन काय करताय? एमडीलाच मेसेज करून सांगतो ना सगळे. हे बघू दे. मेसेज नका करू. MD ना प्लीज मेसेज करू नका. प्लीज 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 फोन ठेवा प्लीज. अरे चेतू, लांब राहायचं. लांब. ए हा, धनाडाळ खाणार? धनाडाळ झोनल मॅनेजर आहात ना तुम्ही? खिशात धनाडाळ ठेवता तुम्ही? हीच लायकी आहे तुमची. नाही हीच लायकी आहे. हा? नाही मिस्टर चेतन, तुम्ही हे लक्षात नाही घेतात. तुम्ही बॉन्ड लक्षात नाही घेतात तुमचा माझा. मी किती फ्रेंडली होतोय तुमच्याशी. कारण मी तुम्हाला आता याच्यानंतर लगेच काय काय सेपरेट केबिन देणार तुम्हाला. याच्यानंतर मी तुम्हाला एक कंपनी प्रमोशन करणार तुमचा. हो? तुम्हाला एक सेपरेट केबिन मिळणार. ऑफिस कॅन्टीन मध्ये तुम्हाला चहा कॉफी फ्री. आणि कंपनी तुम्हाला एक नवीन मोबाईल सुद्धा घेऊन देणार. काय सांगता? मग हो? आता हा तुमचा फोन हा. किती जुना झाला. ह्या चिरा पडल्या त्याच्यावर. चिरा उत्खननात सापडल्यासारखा वाटतो हा. मग हा फोन कंपनी घेणार आणि तुम्हाला नवीन फोन देणार आणि या फोन मधले मेसेज डिलीट करणार आणि मग विचारणार, पापड तोंड्या काय बोललो तरी तुम्हाला मेमो घाल्या, केले मेसेज डिलीट, काय करशील? कोंबडा बाण बाण कोंबडा. मला वाटलं होतं तुम्ही अशी फालतूगिरी करणार, म्हणून मी ऑलरेडी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत त्या फोन. या मी पापड तोंड्या. या 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 बोनस काप्या. हा, ओव्हर टाइम लाव्या. काय रे? हा बोल ना, बोल. का केलंस बाबा असं? काय ही चिंदीगिरी करायची काय गरज होती? वाचला असतात ना. हे का केलंस? कशाला केलंस? बोल, पटपट बोल रे, पटपट बोल. किती वेळ? थोड्या वेळासाठी मला असं वाटलं काहीच घडत नाही, काहीतरी घडवावं म्हणून मी आपलं ते रिएक्शन बघत होतो मी फक्त. काय होईल बाबा असं केल्यावर. माझी हो बघितलीस? झाली? हे हे डोंट 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 माइंड मी, पण हे फार बालिश होत आहे. हे बालिश आहे. हे बालिश आहे. अच्छा, आता बघ माझी ऍक्शन काय बालिश असेल ती. मारायचं नाही, मारायचं नाही. मी- इथे कोंबडा मी बन. हे आहे. ए, कोंबडा बन इथे. कोंबडा बन इथे. हे दत्तो, हे बघा मी कोंबडा बन. कोंबडा बनतो का बनवू आता? बन. मी बन. हा. हे फार घाण वाटतं ऐकायला घाण सुद्धा नाही आणि वाटत बघायला आहे ते. सुद्धा. अरे साहेब असे खाली काय बसला माकडासारखे? इथे बसा. बॉस आहात तुमची जागा इथे. याला बसवा माकडासारखा खाली. नाही दत्तू, HR ऍक्टिव्हिटी सुरू आहे. बॉस आणि एम्प्लॉई यांच्यामध्ये फ्रेंडली वातावरण कसं निर्माण होईल यासाठीची ऍक्टिव्हिटी आहे. आणि मी माकड नव्हतो, मी कोंबडा होतो. नाही, कोंबडा झाला तरी तुम्ही माकडच दिसत होता सर. दत्तू, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. दत्तू, तुला जॉईन व्हायचं आमच्या HR ऍक्टिव्हिटी मध्ये? नाही, तुला जॉईन. सर सर प्लीज, सर प्लीज ना. दत्तू, तुझ्या बॉसच्या खुर्चीत बस आणि वा. मला सांग ह्यांचा चेहरा. मला सांग ह्यांचा चेहरा कोणासारखा दिसतो? बेडकासारखा का डुकरासारखा? मला ह्याचा चेहरा घुबडासारखा दिसतो. आणि तू करकोचा. दत्तू, फक्त बॉसना शिव्या घालायचे. सांग. मला ह्या उंदराला ना 2 विषाच्या गोळ्या देऊन ना त्याचं शेपूट असं पकडून ना त्याला ऑफिसभर फिरवायचं. दत्तू, अजून बोल, अजून बोल.
नाही बस झालं झालं तू गुड व्हेरी व्हेरी फ्रेंडली ऍक्टिव्हिटी दिस वॉज जा तू जाऊ शकतो जा जा जातो अहो, चप्पल तर घालू दे. बरं चप्पल घालून जातो आज मस्त झोप लागणार आहे मला. जातो तू जानू 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 विसरलास ना मला चेतना. जानू एक मेसेज नाही एक फोन नाही काय करायचं मी दिवसभर चेतना. जानू मला लंचला बाहेर घेऊन जाणार होतास विसरलास ना जानू काय चेतना चेतना लावलेस रे जानू मनालीला जाऊन किती दिवस झाले चल ना आउटिंगला जाऊयात कुठेतरी प्लीज आपण दोघच नाही आहोत चेतना या केबिन मध्ये आता अजून कोणीतरी आहे चेतना मिस्टर चेतन तुम्ही इथे मला पण बोलवतात सर कधी कधी कॅबिन मध्ये. सर शी मी फक्त कामाचं बोलायला त्याला इथे बोलवलं होतं म्हणजे त्यानेच मला बोलवलं होतं कामाचं सांगायला हो कामासाठीच आम्ही मनालीला गेलो श्श्श, केवढं काम केलं सर आपण तिकडे हो हो हा कळलं काय काम केलं होतं ना ते कळलं. अहो सर जिला अख्खा माणूस या रूम मध्ये उभा आहे हे कळत नाही तिला तुम्ही 4 प्रमोशन दिलीत या बिंडोक बाईला. मिस्टर चेतन माइंड युअर लँग्वेज. अच्छा या ऑफिस मध्ये माझं काय स्टेटस आहे ना तुम्हाला अजून माहिती नाहीये. या केबिन मध्ये मी किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. एक इशारा केला ना की काउट. सर टेल हिम प्लीज. सर तुम्ही सांगताय या कॅबिन मध्ये कोण महत्वाचं आहे आता का मी सांगू तुम्ही सांगा. ए बघा 5 मिनिट थांब ऐक ना चेतना किती अभिनय करशील आज पुन्हा गाडगीळ पण नाहीये थांब चेतना मी तुला पाठवायचे मेसेज चुकून त्याला पाठवले त्याला सगळं कळलेलं आहे आता फक्त वाचू या सिच्युएशन मधून. नाईस नाईस मिस्टर चेतन बघू ते मेसेज. या म्हणजे त्यांनी डिलीट केले स्क्रीनशॉट आहेत ते डिलीट करायला जाऊ नका माझ्याकडे पेनड्राईव्ह वर पण कॉपी आहेत. नाईस मिस्टर चेतन मला काय म्हणायचंय तुम्ही हे मेसेज ना सगळ्यांना पाठवा अख्ख्या ऑफिसला पाठवा. चेतना रेडी आहेस का तू सगळ्यांना हे मेसेज पाठवले तर आपली बदनामी होईल. नाही सर आपली नाही तुमची बदनामी होईल सर. या मेसेज मध्ये माझं नाव एकदाही आलेलं नाहीये सर. त्याच्यामुळे तुमचे याच्याशी असलेले रिलेशन सगळ्यांना कळतील सर. तसं काय नाहीये ते मी याच्यासोबत हे मी कितीही सिंगल असलो तरी मग पप्प्या का पाठवले आहेत आणि तसलेवाले फोटो मागितल्यावर हे असं रुसलेलं तोंड पाठवलंय. अगं मूर्ख बाई ते मी सरांकडनं काढून घेण्यासाठी पाठवलंय ते तसलं काही नाहीये त्या असं पप्प्या बिप्प्यांचं. अरे पण विश्वास कोण ठेवणार आहे याच्यावर हं? म्हणजे आता ना मी हा. घे काय 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 केलंस तू हे मेसेजेस मी माझ्या नंबरवर पाठवून ठेवले. मी हे आता एमडींना पाठवणार आणि सांगणार की यांचे कसले धंदे चालतात केबिन मध्ये मी पाहिलेच सर. मी त्यांना सांगणार या वातावरणात आम्ही स्त्रिया सुरक्षित कशा. गैरफायदा घेताय तुम्ही याचा या वाक्याचा गैरफायदा घेताय तुम्ही. चेतना मी तुला वेगळं समजलो होतो चेतना. बायको समजला होतास नाही ते नव्हतं समजलो. नाही ना. आय एम व्हेरी एम्बिशियस. हा आउट चेतना आउट. चेतना दिस इज ambition माझ्या ती career मध्ये खुर्ची घुसली. मला खुणवतीये. आउट. चेतना सर सगळं तुमच्यामुळे झालंय. अरे मूर्खा तुझ्यामुळे झालाय. माझ्यामुळे काय झालं तुम्ही मला मेसेज तू मध्ये आलात का त्याला?